नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून इथं भरती निघाली 2026 साठी लेटेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे MMRDA कडून. ओके. आता तुमच्यासाठी जी पदभरती त्यात निघालेली आहे, सहाय्यक अभियंत्यासाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंत्यासाठी तर वॅकन्सी आहे. त्यानंतर इथं सहाय्यक समाज विकास अधिकारीसाठी पदभरती आहे. सहाय्यक विधी अधिकारीसाठी पद आहे. त्यानंतर उद्यान विद्या सहाय्यकसाठी पद आहे. उपलेखपालला पद आहे. लघु टंकलेखनचं पद आहे. भूमापक आणि संगणक तंत्रज्ञानासाठी तर पदभरती आहे. आता ह्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे. ग्रुप ए पासून ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीची इथं भरती आहे. टोटल इथं 235 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारी इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला 10वी पास, इंजिनिअरिंग डिग्री, डिप्लोमा आणि कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असेल, तर आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी मुंबई तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp, फेसबुकला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथं भरती आहे. महाराष्ट्र शासन अंगीकृत. ओके. आता याचं ऑफिस जे इथं प्राधिकरणचं नवीन इमारत दिलेली आहे वांद्रे कुर्ला संकुल वांद्रेमध्ये असणार आहे. ओके. त्याची वेबसाईट लिंक आपला ईमेल वेबसाईट लिंक दिलेली आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. 1 नंबरची नोटिफिकेशन आहे 2026 साठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती 2026 चा माहिती देण्यात आलेली आहे. आता यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट अ, गट ब, गट क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ओके. तर आता यात ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 18 फेब्रुवारीपासून तर 20 मार्च 2026 पर्यंत. आता भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ही वेबसाईट लिंक दिलेली आहे. याच्यामध्ये डिव्हिजन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड रिक्वायरमेंट आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीतील नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन प्रक्रियेसंबंधित अवघ्यात माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरण्याच्या पदाच्या वेतन श्रेणीत देण्यात आलेली आहे. पदसंख्यांच्या तपशील खालीलप्रमाणे आपण बघूया. आता वेतन श्रेणी वगैरे काय असणार आहे. अनुक्रमांक दिलेला आहे. त्याच्यानंतर पदनाव वर्ग दिलेला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार इथं पगार दिलेला आहे आणि इथं टोटल इथं पदांची संख्या देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 साठी स्थापत्यासाठी तर पदभरती आहे. गटाची भरती एस-20 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 56,100 पासून 1,77,500 पगार या 7 पदं बघायला मिळतात. 2 नंबरचे जे पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये रेल पदसाठी गटाची भरती एस-20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळत आहे. त्यानंतर 3 नंबरचं पद दिलेलं सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये संकेत व दूरसंचारसाठी गटाची भरती एस-20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार यामध्ये एक पद आहे. त्याच्यानंतर हे उपनियोजकसाठी तर पदभरती आहे गटाची भरती. आता याच्यामध्ये एस-20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार याच्यामध्ये 29 पदे आहे. याच्यात जास्त जॉब अपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्याच्यानंतर नंतर आपल्याला 5 नंबरचं पद आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक मध्ये गट ब ची भरती S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार या 4 पदे आहे. 6 नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्यामध्ये. ओके. आता एका सहाय्यक अभियंता श्रेणी 2 चं पद आहे. याच्यात आपल्याला असणार आहे कनिष्ठ अभियंता आपण त्याला म्हणू शकतो. गट ब ची भरती याच्यामध्ये S15 सॅलरी असणार आहे 41,800 पासून 1,32,300 आणि जे कनिष्ठ अभियंता आहे त्यांना पगार असणार आहे S14 38,600 पासून 1,22,800. ओके. असे 2 पदे आहेत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता. ओके. याच्यात आपल्याला 82 पदे बघायला मिळतात. ओके. 7 नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये 1 पद आणि कनिष्ठ अभियंता रेलपथ मध्ये 1 पद आहे. त्याच्यानंतरचं याच्यात आपल्याला 4 पदे बघायला मिळतात. गट ब ची भरती आहे. ओके. पगार सेम. त्यानंतर 8 नंबरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये कनिष्ठ विद्युत मध्ये पण आहे.
आपल्याला कनिष्ठ अभियंतामध्ये पण विद्युतसाठी जॉब अपॉर्च्युनिटीच्या 16 पदे आहे. आता हे जी पदं सांगितली तुम्हाला, जे पहिलं पद आहे त्याला पगार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ला 41,800 पासून 1,32,300 आणि कनिष्ठ अभियंता जे आहे विद्युत आणि रेल्वे पदे यांना पगार आहे S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. आणि त्याच्या खालचं जे आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार यांचा पण पगार गट ब ची भरती 2 पदे आहे. श्रेणी 2 ला S15 सॅलरी आणि अभियंताला असणार कनिष्ठ अभियंताला S14 सॅलरी. 10 नंबरचं पद आहे सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब ची भरती, याच्यामध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार 7 पदे आहे. त्यानंतर 11 नंबरचं जे पद आहे सहाय्यक अधिकारी S15 सॅलरी गट ब ची भरती 4 पदे आहे. उद्यान विद्या सहाय्यकसाठी गट ब ची भरती S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 2 पदे आहे. त्यानंतर असणारे 13 नंबरचं पद उपलेखपाल गट क ची भरती S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. ओके, 33 पदांसाठी ही पदं भरती आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे लघु 14 नंबरचा पद लघु टंकलेखन गट क ची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे भूमापकसाठी 15 नंबरचं पद गट क ची इथं पदे भरती आहे. S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, याच्यात 31 पदं आहे. त्याच्यानंतरचं पद आहे संगणक तंत्रज्ञ गट क ची भरती S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार या 2 पदे आहे. एकूण 235 पदांसाठी ही पदं भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता जर बघायला गेल्यावर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. आता अनुक्रमांक, तपशील व दिनांक देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक चालू झालेला आहे 18 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. परीक्षा शुल्क पण आपल्याला त्या तारखेपर्यंत भरायचं आहे. बाकीची तुम्हाला जे अपडेट्स वगैरे आहे, परीक्षा कधी असणार आहे, ॲड्रेस कुठं आहे, तेव्हा तुम्हाला नंतरून इथं कळवण्यात येईल हॉल तिकीट मार्फत. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट ब व गट क या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील तसेच पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता, पात्रता व अनुभव खालीलप्रमाणे आहेत. आता सगळ्यात आधी पद दिलेलं आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये स्थापत्यामध्ये गटाची भरती S20 सॅलरी, जे की तुम्हाला पगार मी सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोटल इथं 7 पदे देण्यात आलेली कॅटेगरीनुसार. आता आपल्याला याच्यात बघून घ्यायचे सर्वसाधारण किती आहे, खेळाडूंचे किती आहे, महिलांचे किती, दिव्यांगचे किती, अनाथचे किती आहे. आता यांची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक अर्हता त्याच्यात देण्यात आलेली आहे, जी की डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला पाहिजे आहे. सिव्हिल इंजिनिअरमध्ये आपली डिग्री असेल तर आपण याच्यात अप्लाय करू शकतो. याच्यात आपल्याला टोटल 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे, तरच आपल्याला याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्हाला S15 सॅलरी जर असेल मिनिमम 3 वर्षाच्या पिरियडमध्ये DSA मध्ये, तर आपल्याला ते S20 सॅलरीवर घेण्यात येईल व आपल्याला प्रोजेक्ट्स वगैरे काय असतं त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पद दिलेलं आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये 1 नंबरचं श्रेणी 1 रेल्वेचं इथं पद आहे S20 सॅलरी. याच्यामध्ये दिलेली पदसंख्या टोटल एकच पद आहे सगळ्या कॅटेगरींना मिळून. डिग्री इन आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये याच्यामध्ये लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार, 3 वर्षाचा आपल्याला मिनिमम पिरियड केलेला असला पाहिजे, तरच आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतरचं आपलं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये संकेत व दूरसंचारसाठी गटाची भरती S20 सॅलरी. यामध्ये पण आपल्याला एक पद बघायला मिळतं. याच्यात पण आपल्याला डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर आपण अप्लाय करू शकतो. तर याच्यात पण सेम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा 3 वर्षाचा आपल्याला सर्व्हिस DSA मध्ये सेल्स आपल्याला स्केल पाहिजे आहे. त्यानंतरचं पद आहे 4 नंबरचं उपनियोजक अधिकारी. उपनियोजकचं पद आहे गटाची भरती S20 सॅलरी. यामध्ये आपल्याला 29 पदं बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. त्याच्यात चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तर आपण बघून घ्या. सर्वसाधारण, महिला, त्यानंतर खेळाडू व दिव्यांग आणि अनाथांना किती जागा आहे त्यामध्ये. आता याच्यामध्ये जे असणारे शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेले नगर नियोजनातील पदवीधर पदवी पाहिजे आहे. ओके, त्याच्यानंतरचं आपले जे पद आहे याच्यामध्ये सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक गट ब ची भरती S16 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला टोटल आपल्याला 4 पदे बघायला मिळत आहे. शैक्षणिक अर्हता जर बोलायला गेले याच्यामध्ये, तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आपल्याला विधी शाखेतील अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदविका असल्याचं प्राधान्य वय CIT उत्तीर्ण
असेल वाले इथं अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये अनुभव दिलेला आहे, की आपल्याला 5 वर्षाचा भूमी व मिळकत विषय कामकाजाचा हाताळण्याचा किमान आपल्याला कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यानंतरच इथं दिलेलं आहे त्याच्यानंतरचं पद 6 नंबरला सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये व कनिष्ठ सापेक्ष गट ब मध्ये या पदांमध्ये आपल्याला 82 पदांची बंपर भरती आहे. या पदासाठी ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 82 पदांसाठी तर जागा आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वसाधारण महिला, खेळाडू व आपल्या दिव्यांग व अनाथांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे आपल्याला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेला सिव्हिल इंजिनिअर तर अप्लाय करू शकतात. आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल झालेलं पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता मध्ये रेलपथसाठी गटबची भरती 14 सॅलरी याच्यामध्ये पण आपल्याला S15 व S14 सॅलरी आहे. याच्यामध्ये पण आपल्याला 4 पदे बघायला मिळतात. सिव्हिल डिग्री किंवा डिप्लोमा आपलं झालेलं सिव्हिलमध्ये आणि 2 वर्षाचा आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकतात तुम्ही पण ओके. त्यानंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये व कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये गटबची भरती S15 S14 सॅलरी 14-15 सॅलरी याच्यात आपल्याला 16 पदे बघायला मिळतात. सर्वसाधारण महिला, खेळाडू व दिव्यांग व अनाथांमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा आपला झालेला पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. अनुभव आपल्याला 2 वर्षाचा याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचारसाठी S14 S15 सॅलरीच्या 2 पदे बघायला मिळतात. सेम सगळ्याच पदांना मिळवून आणि त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेले तर माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये डिग्री इन डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि याच्यामध्ये झालेली पाहिजे. अनुभव दिलेला आपल्याला याच्यामध्ये 2 वर्षाचा लागणार आहे. सहाय्यक समाज विकास अधिकारी गटबची भरती S15 सॅलरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सर्वसाधारण आपल्या 7 पदे देण्यात आलेली आहे. या 7 पदांसाठी ही भरती शैक्षणिक अर्थ आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW वाल्यांसाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे. ओके. मास्टर ऑफ सोशल वर्क अनुभव दिलेला आहे. पदव्युत्तर पदवी धारण करल्यानंतर झोपडपट्टी सुधारणा आणि नागरी सामुदायिक विकास क्षेत्रातील 3 वर्ष काम केल्याचा आपल्याला नामवंत संस्थांमधील अनुभव आवश्यक आहे या पदासाठी ओके. त्यानंतर असणारे सहाय्यक विधी अधिकारी गटबची भरती S15 सॅलरी यामध्ये पण आपल्याला याच्यात 4 पदे बघायला मिळतात. त्या 4 पदांसाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. बॅचलर डिग्री लॉ वाले अप्लाय करू शकतात. UGC ॲक्टिव्ह ओके. याच्यामध्ये 3 वर्षाचा आपल्याला पिरियड आपण कोर्टात काम करायचा अनुभव पाहिजे आहे. त्यानंतरचं 12 नंबरचं पद उद्यान विद्या सहाय्यकसाठी गटबची भरती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात 2 पदे ओके. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता दिलेले उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र अथवा आपल्या समकक्ष यापैकी एक शाखेची पदवी असावी आपल्याला लागणार आहे ओके. तरच आपण याच्यामध्ये पण अप्लाय करू शकतो आणि आपल्याला अनुभव दिलेला उपयुक्त शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर कोणत्याही शाखेतील कोणत्याही शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील उद्यान विभागाच्या स्थापनेवर अ, उद्यान विकास परीक्षण, वृक्ष लागवड व इत्यादी कार्याशी संबंधित किमान 5 वर्षाचा आपल्याला अनुभव असायला पाहिजे. तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. 13 नंबरचं पद आहे उपलेखपालसाठी गटकची भरती आहे. यामध्ये आपल्याला उपलेखपालला सगळ्या कॅटेगरींना मिळवून आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 33 पदांसाठी ही पदभरती आलेली आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. मान्यताप्राप्त विद्यापीठातील आपल्याला वाणिज्य शाखेची 60% आपली पदवी झालेली पाहिजे आणि मागासवर्गीय असेल तर B.Com आपलं झालेलं असेल तर आपल्याला 55% लागणार आहे. MSCIT झालेली पाहिजे. आता हा अनुभव दिलेला आहे. आता वाणिज्य शाखेतील पदवीनंतर शासकीय, निमशासकीय त्याच्यानंतर व्यावसायिक संस्थेतील लेखा व वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. लघु टंकलेखन गटकची भरती आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल 10 पदे कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. शैक्षणिक अर्हता असणार आहे SSC म्हणजे 10वी पास आपण असाल महाराष्ट्रामधून आणि त्याच्यानंतर आपल्याला 80 वर्ड पर मिनिट आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग पाहिजे आणि 40 शब्द पर मिनिट आपल्याला 40 टायपिंग पाहिजे आहे. भूमापकसाठी गटकची भरती 60 सॅलरी आहे. याच्यात आपल्याला देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण यांच्याकडून आपली 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे. SSC झालेलं असेल किंवा MSCIT झालेलं असेल, AutoCAD संगणकीय झालेलं असेल तर अप्लाय करू शकतात. यांच्यामध्ये तुम्हाला इथं कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. जमिनीचा सर्वे मोजमाप, त्याच्यानंतर विषय तंत्रज्ञान हाताळण्याचे मोजमाप करणे व परिणाम करणे, जमिनीची आपल्याला सीमांकन इत्यादी करण्याच्या बाबींचे ज्ञान पाहिजे आहे. त्याच्यानंतरचं जे पद आहे यामध्ये
संगणक तंत्रज्ञानासाठी 2 पदांसाठी भरती आहे कॅटेगरीनुसार. याच्यामध्ये पण आपल्याला शैक्षणिक अर्हता 10वी पास किंवा 12वी पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी 2 इयर आपल्याला सर्टिफिकेट झालेलं पाहिजे. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर अनुभव आपल्याला याच्यात देण्यात आलेला आहे, जो की आपल्याला आफ्टर हार्डवेअर नेटवर्किंग कोर्समध्ये मिनिमम 7 इयर एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. 5 स्टाफ तुम्ही हँडल केलेले असेल, गुड नॉलेज असेल, तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आता सामाजिक व समानता आरक्षणाच्या अटीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता तुम्ही वाचून घ्या. कॅटेगरीनुसार देण्यात आलेलं आहे. खेळाडू आरक्षण आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर PWD साठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. अनाथ आरक्षणासाठी आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांचं आरक्षण दिलेलं आहे. ओके, इतकंच झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला शैक्षणिक अर्हता इम्पॉर्टंट पॉईंट. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक RTA 1082 2327 CR 63/16 मधील दिनांक 5 ऑक्टोबर 1979 नुसार विहित केल्याप्रमाणे पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेला नसल्याच्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांची SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेशन ऑफ एज्युकेशन अथवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे पुढे आवश्यक प्रमाणपत्र जे आहे सैनिकी सेवेतून आपल्याला मुक्त केल्याबद्दलचं प्रमाणपत्र, त्यानंतर माजी सैनिकांचे असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊन इच्छुक उमेदवारांची विविध नमुन्यात सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवारांच्या ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असेल त्याच प्रवर्गासंबंधाचे जात प्रमाणपत्र व वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू राहील. जाहिरातीमध्ये प्रदान नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव धारण केलेले अनिवार्य आहे. या एक शासनाचा निर्णय आहे. आता माजी सैनिकांसाठी तर 35 वर्ष आपण कुठे सेवा वगैरे केलेली आहे त्याबद्दल माहिती आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्याच्यानंतर दिलेलं आहे. पदवीधर अंशकालीन आहे. त्याच्यानंतर महिला आरक्षण देण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर जर पुढे गेले खुल्या प्रवर्गातली आपल्या आर्थिक दुर्बल घटकवाल्यांना इथं दिलेलं आहे. त्यानंतर अर्ज भरणे व सादर करण्याच्या आवश्यक सूचना दिलेल्या आहे. उमेदवारांचे अर्ज भरण्याची सूचना बघून घ्यायची आहे. अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला उमेदवारांना टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस यांचा नंबर दिलेला आहे. या क्रमांकावर कार्यालयाशी आपल्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण शनिवार रविवार सुट्ट्या सोडून आपण त्यांना कॉल करू शकतो. आता याच्यामध्ये टाटा कन्सल्टन्सीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर उमेदवारांचा अर्ज सादर करताना संबंधित काही समस्या आल्यास आपल्याला यांची वेबसाईट ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे. या कार्यालयामध्ये आपल्याला 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शनिवार रविवार सोडून आपण कॉल करू शकतात. ऑनलाईन अर्जाची फी 20 मार्च 2025 पर्यंत आपल्याला 20 मार्च 2026 पर्यंत आपल्याला लागणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता याची खोटी माहिती वगैरे भरायची आणि त्याची माहिती दिली. वयाच्या पुरावासाठी 10वीचं सर्टिफिकेट लागेल आपलं. गुन्ह्यांऐवजी आपल्याला याच्यात पासवर्ड प्रोफाईल क्रिएशन करा. प्रोफाईल झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटून जातो. त्याच्यावर आपण तुम्ही नंतर लॉग इन करून तुम्ही एडमिट कार्ड वगैरे डाउनलोड करू शकतात. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरू शकतात, जे की इंटरनेट बँकिंग वगैरे असेल ते UPI मार्फत. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट आणि डॉक्युमेंटेशन आपल्याला अपलोड करायचे आहे. ती साईज वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे. आता कागदपत्राची साईज तुम्हाला फॉर्म भरताना पण गाईडलाईन भेटते. आता अर्ज भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. अर्ज भरताना सूचना वगैरे वाचून घ्या. ओके. आता परीक्षा शुल्क जे असणार आहे तुम्हाला खुल्या प्रवर्गांना ₹1000, मागासवर्गीयांना ₹900, अनाथ विद्यार्थ्यांना ₹900, माजी सैनिक किंवा दिव्यांग आपण असाल त्यांच्या दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. नॉन रिफंडेबल फीज आहे व कॉम्प्युटर बेस आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आहे. परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ, सत्र इत्यादीची बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. आता याच्यात दिलेलं आहे आपल्याला सर्व उमेदवारांना खालील कागदपत्रासह ऑनलाईन परीक्षेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे कोणत्याही कागदपत्र नसल्यास आपल्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षेचा वैध प्रवेशपत्र, मूळ फोटो ओळखपत्र, फोटो ओळखपत्राचा छायांकित प्रत म्हणजे मूळ प्रमाणपत्राचा आपल्याला छायांकित प्रत व परीक्षा शुल्क भरण्याची पावती. आता ओळख पटवण्यासाठी याच्यामध्ये दिलेली आहे ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड जे आपल्याकडे असेल ती
घेऊन जाऊ शकतात तुम्ही. ओके. त्याच्यानंतर इथे रेशन कार्ड वगैरे चालणार नाही, शिकाऊ ड्रायव्हिंग हे चालत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेच्या वेळेस एकूण निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने अनुचित प्रकार वगैरे घडला, तुमच्या कारवाई वगैरे केल्या जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचे आपल्याला सक्षम स्वरूप देण्यात आलेलं आहे. आता तुमच्या कशी परीक्षा कशी होणार ते बघा. आताची ही जी आहे सहाय्यक अभियंता स्थापत्यामध्ये जर बघायला गेलं, तर आपल्याला 20-20, 10-10 असे 40 अशी जे 100 गुणांची परीक्षा आहे आणि सॉरी 100 प्रश्न आहे, 200 गुणांची परीक्षा, 120 मिनिटाचा टाईम आहे, 2 तासाचा अवधी आहे सगळ्यांसाठी. जे पण तुम्ही असाल, तर सगळ्यांसाठी ते 100-200 गुणांचा हा पेपर असणार आहे. सहाय्यक अभियंतामध्ये असाल किंवा कनिष्ठ अभियंतामध्ये आपण असाल, तर त्यांना इथं सेम आहे सगळ्यांसाठी पॅटर्न. एक 100 प्रश्न आहे, 200 मार्काचा पेपर, 2 तासाचा टाईम देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, बाकी पण चेक करून घेऊया. थेट आपण खाली जाऊन सहाय्यक विधी अधिकारीचा पण 200 मार्काचा पेपर होणार आहे. त्यानंतर इथं उपलेखपालचा पण 200 मार्कांचा आहे. त्यानंतर लघुटंक लेखनाचा इथं 120 गुणांचा पेपर आहे, 60 क्वेश्चन आहे. भूमापकचा पण इथे 120 मार्कांचा पेपर आहे. संगणक तंत्रज्ञानाचा पण 200 मार्काचा पेपर आहे. आता परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि संबंधित विषयामधील आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायानुसार घेतली जाणार आहे. ओके. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असतेच. ओके. आता उमेदवारांचं समान गुण मिळाल्याबाबतचं इथं दिलेलं आहे. त्यांचं वय जास्त असेल त्यांना फॉर्च्युनिटी भेटते. आता वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. आता कमीत कमी आपल्याला 18 वर्ष लागणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही, तर 18 वर्ष आपल्याला कंपल्सरी आहे. जर आपण आता खुल्या प्रवर्गामध्ये असाल 38 वर्षापर्यंत, आपल्यापेक्षा मागासवर्गीय असाल किंवा अनाथ असाल, अर्थदुर्बल गटात असाल, तर खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत, दिव्यांग भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, माजी सैनिक 3 वर्षाचा अनुभव असेल तर आपण अप्लाय करू शकतो. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष, पदवीधरांच्या खालील 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा दिनांक प्रसिद्ध केल्यापासून चालू झालेली आहे आपल्याला. ओके. जात प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, निवड प्रक्रिया दिलेली आहे, जे की आपल्याला सेवा भरतीमध्ये दिलेली आहे. त्यानुसारच घेण्यात येईल. परीक्षेच्या स्वरूपावर आपल्याला घेण्यात येणार आहे. ओके. त्याची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. परीक्षा निवड पद्धतीनुसार आपण वाचून घ्या. आता याच्यात जर का बघायला गेले तर आता निवड सूची कालमर्यादा दिलेली आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, जे की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलं त्याच्यात टक्केवारी देण्यात आली आहे. बघून घ्या. सेवा शर्ती प्रवेशची माहिती देण्यात आलेली आहे आणि विविध कागदपत्रे अपलोड करणे आपल्याला याच्यात अपलोड करायचे आहे, जे की जेपीजी व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आपल्याला, जे की खालीलप्रमाणे आहे. अर्जातील नावाचा पुरावा, एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, जे पण तुम्हाला पीडीएफ जेपीजी जे पण असेल त्याच्यात, वयाचा पुरावा, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिकदृष्ट्या व मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा, जाहिरात प्रसिद्ध केल्या दिनांकापासून वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षण असल्याचा पुरावा, त्याच्यानंतर अनाथ असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्ताचा पुरावा, भूकंपग्रस्ताचा पुरावा, अंशकालीन पदवीधरचा कर्मचारी असल्याचा पुरावा, आणि त्याच्यानंतर देण्यात आलेले अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पदवीधरांशिवाय आवश्यक असलेल्या आरक्षणाचा दावा असल्याचं प्रमाणपत्र, दिवस प्रमाणपत्र, एसएससी नावात बदल असलेला पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि प्रमाणपत्र. आता मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा 10वीमध्ये आपण कधी मराठीची एक्झाम दिलीच कंपल्सरी, तर तोच आपल्याला पुरावा चालून जातो 10वीच्या परीक्षेमध्ये. ओके. त्यानंतर खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिकांचं इथं डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून घ्या. नंतर आपल्याला अंतिम आपली निवड झाल्यानंतर आपल्याला साक्षांकी प्रतीसोबत आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. म्हणजे एक झेरॉक्स कॉपी सेट, त्याच्यावर झेरॉक्स कॉपी आपली सिग्नेचर करायची आणि ओरिजिनल आपल्याला पूर्ण सेट सोबत घेऊन जायचा आहे डॉक्युमेंटचा. त्यांची चेकिंग करण्यासाठी त्यांना लागणार आहे. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यात तुझं संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने दिलेली आहे. ओके. त्याची 18 फेब्रुवारी 2026 नोटिफिकेशन आलेली मुंबईकडून. संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप वाचून दाखवलेली आहे, समजावून सांगितलेली आहे. तुम्हाला नक्कीच ही कळली असेल. ओके. तुम्हालाही काही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल अजून पण, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, की Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवरला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला नक्की लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉरवर्ड घेऊन असतो. अशाच नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.